हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण स्टडी करतोय 12th सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंडचा डेफिनाइट इंटिग्रेशन आणि त्यामध्ये आपला टॉपिक चालू आहे दी प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रल्स. तर यापूर्वी आपण लिमिट ॲज अ सम हा जो पॉईंट होता तो स्टडी केला होता आणि आज आपण डेफिनाइट इंटिग्रलच्या काही प्रॉपर्टीज स्टडी करणार आहेत की ज्या आपल्याला युजफुल आहेत एक्सरसाइज सॉल्व करण्यासाठी. पण त्यापूर्वी एक छोटीशी क्विक रिव्हिजन घेऊया आपण. आपण इनडेफिनाइट इंटिग्रल मध्ये शिकलो होतो. सपोज इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स असं जर फंक्शन असेल तर आपण याचं इंटिग्रेशन लिहायचो जी ऑफ एक्स प्लस सी, वेअर सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये आपण काय शिकलो, जर इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स असं जर असेल तर याचं इंटिग्रेशन येतं जी ऑफ एक्स. आणि ह्या जी ऑफ एक्सला आपण काय करतो तर याच्या ज्या व्हॅल्यूज असतात लिमिटच्या म्हणजे ए आणि बी त्या व्हॅल्यू याच्यामध्ये आपण पुट करतो. सो इट बिकम्स जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. म्हणजे फर्स्ट ही अप्पर लिमिटची व्हॅल्यू पुट करायची आणि नंतर लोअर लिमिटची व्हॅल्यू पुट करायची. म्हणजेच तुम्ही जो डेफिनाइट इंटिग्रेशन आहे त्याचं तुम्ही कसं लिहू शकता, जर इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स असेल तर त्याचं आपण जी फायनल आन्सर लिहितो ते जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए या फॉर्ममध्ये लिहितो. ही आहे आपली इनडेफिनाइट इंटिग्रलची डेफिनेशन. आणि याचा यूज करून आपल्याला काय करायचे तर ह्या प्रॉपर्टीज आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. तर आपण काय करूया, वन बाय वन ह्या प्रॉपर्टीचे सगळ्यांचे प्रूफ बघू. तर फर्स्ट प्रूफ आपण घेऊया. सो फर्स्ट प्रॉपर्टी आहे बघ, ते आहे इंटिग्रेशन ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 0. आता ही प्रॉपर्टी प्रूव्ह करताना आपल्याला काय करायचं आहे बघा, याच्या प्रूफ मध्ये आपण बघूया की आपल्याला पहिली डेफिनेशन काय माहिती आहे. वी नो इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इज जी ऑफ एक्स प्लस सी. ही आपल्याला डेफिनेशन इंटिग्रेशनची माहिती आहे. आता फक्त जस्ट काय करू, याला इंटिग्रेशन्स आपण काय करूया, अप्लाय करूया. सो आपल्याला जे इंटिग्रेशन दिलंय, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स, तर जी ऑफ एक्स प्लस सी आणि याचं लिमिटची व्हॅल्यू लिहिणार ए टू ए. आता काय करता येईल की पहिले एक्सची व्हॅल्यू ए पुट करायची आणि दुसऱ्यांदा ए. So it becomes g of a plus c minus upper limit पुट केलं. आता लोअर लिमिट पुट करू, g of a plus c. आता या दोन्ही टर्म सारख्या आहेत म्हणून हे होऊन जाईल 0 आणि इथे आपलं पहिल्या प्रॉपर्टीचं प्रूफ झालं फिनिश्ड. की खूप सोपं आहे बघा लक्षात ठेवायला की जर तुमच्या सपोज डेफिनाइट इंटिग्रल मध्ये अप्पर आणि लोअर लिमिट जर इक्वल असेल, अप्पर अँड लोअर लिमिट जर इक्वल असेल तर त्या इंटिग्रेशनचा आन्सर काय येणार आहे, नेहमी 0 येणार आहे. लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. अप्पर अँड लोअर लिमिट जर सेम असेल तर आन्सर काय येतं, 0 येतं. तर आपण दुसरी प्रॉपर्टी बघूया. इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस टाइम इंटिग्रेशन ए बी टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. तर बघा ही प्रॉपर्टी नेमकी काय, जर तुम्हाला इंटिग्रेशन ए टू बी दिलं आहे आणि ते तुम्हाला फ्लिप करायचं आहे, म्हणजे तुम्हाला ह्या इंटिग्रेशनचे जे लिमिट्स आहे अप्परला लोअर करायचे, लोअरला जर अप्पर करायचं असेल तर हे इंटिग्रेशन चेंज करता येतं आणि तुम्ही चेंज करून त्याला बी टू ए लिहू शकता. फक्त तुम्हाला समोर द्यावं लागतं मायनस साइन. तर आता हे आपण ही प्रॉपर्टी कशी प्रूव्ह करायची तर हे बघूया. लेट अगदी मागच्या प्रॉपर्टी प्रमाणे लेट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी. यालाच फक्त आता आपण काय करूया तर लिमिट्स देऊन टाकू. सो लिमिट ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स बिकम्स जी ऑफ एक्स प्लस सी आणि याचे लिमिटिंग व्हॅल्यू आपण याच्यावर पुट करून टाकू, दॅट इज ए टू बी. अप्पर लिमिट आधी पुट करूया, जी ऑफ बी प्लस सी. सी कॉन्स्टंट आहे म्हणून त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. मायनस आता लोअर लिमिट पुट करा, जी ऑफ ए प्लस सी. आता बघा जी ऑफ बी प्लस सी मायनस जी ऑफ ए मायनस सी, then plus c and minus c get cancel and we get g of b minus g of a. आता ह्या टर्म जर सपोज मी a ची टर्म आधी लिहिली दॅट इज मायनस जी ऑफ ए
आणि g ऑफ b नंतर लिहिला. आता ह्या दोन्ही टर्म मधून सपोज मी मायनस साइन कॉमन घेतलं तर इकडे मिळणार g ऑफ a मायनस g ऑफ b. आणि मी आत्ताच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की आपण डेफिनाइट इंटिग्रल मध्ये बघा काय लिहू शकतो, इंटिग्रेशन a टू b f ऑफ x dx यालाच आपण g ऑफ b मायनस g ऑफ a असं लिहू शकतो. मग आता जसं आपण ह्या साईडवरून ही साईड लिहू शकतो तसंच ह्या साईडवरून आपण ही साईड पण लिहू शकतो. तसंच बघा याच्यावरून जर हे लिहायचं असेल तर ह्या स्टेपवरून काय येणार आहे, आता इथे a आधी आहे म्हणून हे येईल मायनस टाइम इंटिग्रेशन b टू a. म्हणजे जी अप्पर लिमिटची व्हॅल्यू असते ती आपण आधी घेत असतो. इथे अप्पर लिमिट काय येईल, मग a येईल आणि लोअर लिमिट येईल b. f ऑफ x dx. सो ती प्रॉपर्टी सेकंड गेट सॅटिस्फाईड. बघा खूप सोपं होतं. फक्त हे जे आपण सपोज केलंय त्याला फक्त लिमिट्सच्या व्हॅल्यू पुट केल्या आणि ह्या दोन ज्या टर्म होत्या त्या दोन टर्म जस्ट आपण इंटरचेंज करून मायनस साइन कॉमन घेतलं आणि आपल्याला बाय द डेफिनेशन काय मिळालंय, प्रूफ मिळालाय. तर ही प्रॉपर्टी नंबर 2 आपली काय झाली, प्रूव्ह झाली. तर आपण थर्ड प्रॉपर्टीकडे जाऊया. सो द नेक्स्ट प्रॉपर्टी इज इंटिग्रेशन a टू b f ऑफ x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन a टू b f ऑफ t dt. आता ही जी प्रॉपर्टी आहे बघा खूप छान आणि सोपी प्रॉपर्टी आहे. कशी प्रूव्ह करणार, तर लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू आणि राईट हँड साईडची व्हॅल्यू सेम येते हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर सपोज आपण लेफ्ट हँड साईड कन्सिडर करूया विच इज इक्वल टू a टू b f ऑफ x dx. मग याच्यावर आपल्याला प्रॉपर्टी यूज केली तर याचा आन्सर येतं g ऑफ x प्लस c and by putting the limit of upper limit first put केलं तर g of b plus c minus then lower limit g of a plus c, then plus c minus c will be cancelled. So g of b plus c minus g of a minus c plus c and minus c cancel झाला. आन्सर मिळाला g of b minus g of a. ही झाली आपल्या लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू. याला इक्वेशन 1 म्हणूया. आता राईट हँड साईड घेऊया. राईट हँड साईड इज इंटिग्रेशन a टू b f ऑफ t dt. याचंही सेम इंटिग्रेशन घेऊ. याचं इंटिग्रेशन येईल g ऑफ t प्लस c लोअर लिमिट a अप्पर लिमिट b. व्हॅल्यूज पुट केल्या तर हे t मधलं व्हेरिएबल आहे म्हणून t ची व्हॅल्यू b ने रिप्लेस करावी लागेल. g ऑफ b प्लस c and मायनस g ऑफ a प्लस c. आता मायनस साइन आपण काय करूया, दुसऱ्या ब्रॅकेटला देऊन टाकू. सो मायनस g ऑफ a minus c plus c minus c get cancelled and we get the value g of b minus g of a which is the right hand side. आता बघा लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन्ही सेम आल्या. लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू आणि राईट हँड साइडची व्हॅल्यू सेम आली म्हणजेच लेफ्ट हँडचं इंटिग्रल होतं a टू b f ऑफ x dx आणि राईट हँडचं लिमिट होतं इंटिग्रेशन a टू b f ऑफ t dt. तर याच्यावरून प्रूव्ह काय होतं, जे डेफिनाइट इंटिग्रल आहे, डेफिनाइट इंटिग्रल जे आहे ते इंडिपेंडेंट आहे ऑफ व्हेरिएबल. तर डेफिनाइट इंटिग्रल हे इंडिपेंडेंट ऑफ व्हेरिएबल आहे म्हणजे तुम्ही इथला व्हेरिएबल हा काही असू देत त्याची व्हॅल्यू जर सपोज आता जसं हे फंक्शन f ऑफ x dx मध्ये आहे त्याची व्हॅल्यू आणि f ऑफ t dt याची व्हॅल्यू सेमच येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पलने समजून घ्यायचं असेल तर इंटिग्रेशन 1 टू सपोज टू x स्क्वेअर dx याची व्हॅल्यू आणि इंटिग्रेशन 1 टू 2 t स्क्वेअर dt याची व्हॅल्यू इंटिग्रेशन 1 टू 2 m स्क्वेअर dm या सगळ्याची व्हॅल्यू काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजेच हे फंक्शन डेफिनाइट इंटिग्रेशन हे काय आहे, इंडिपेंडेंट ऑफ व्हेरिएबल. तुम्ही व्हेरिएबल काहीही पुट केला पण जर फंक्शन सेम असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते, सेम असते. ही झाली तुमची प्रॉपर्टी नंबर 3. तर आपण प्रॉपर्टी नंबर 4 कडे जाऊ. सो द नेक्स्ट प्रॉपर्टी इज प्रॉपर्टी नंबर 4 इंटिग्रेशन a टू b f ऑफ x dx. हे कसं लिहिता येतं तर इंटिग्रेशन a टू c f ऑफ x dx प्लस c टू b f ऑफ x dx वेअर द कंडिशन इज c लाईज बिटवीन a टू b. म्हणजे हा c जर ह्या क्लोज इंटरवल a टू b मध्ये असेल तर आपल्याला काय करता येतं, याची लिमिटिंग व्हॅल्यूज आपल्याला c पर्यंत काय करता येतात, एक्सटेंड करता येतात. म्हणजे जर a टू b
आपलं इंटिग्रेशन असेल तर आपण A to C आणि C to B असं इंटिग्रेशन लिहू शकतो. तर याचं बघा आपल्याला प्रूफ घेताना कसं प्रूफ घ्यायचं आहे, तर आपण राईट हँड साईड घेऊया आणि त्याची व्हॅल्यू लेफ्ट हँड साईड येते की नाही ते आपण प्रूव्ह करू. सो फर्स्ट लेट इंटिग्रेशन f of x dx is equal to g of x plus c हे सगळीकडे सपोज करायचं आणि मग प्रूव्ह करायचं. सो राईट हँड साईड इज इंटिग्रेशन a to c f of x dx plus इंटिग्रेशन c to b f of x dx. ठीक आहे आपण काय घेतलं राईट हँड साईड घेतले. आता याचं इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येणार तर g of x plus c आणि याला लिमिट द्यायचं a to c आणि सिमिलरली याचं इंटिग्रेशन असेल g of x plus c आणि याची ही लिमिटिंग व्हॅल्यू काय असणार आहे तर c to b. जस्ट आपण त्याच्या लिमिटिंग व्हॅल्यूज पुट केल्या. आता अप्पर लिमिट ठेवूया g of c plus c मायनस g of a plus c. c हा कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे त्याच्यात आपण काही सबस्टिट्यूशन करणार नाहीये. फक्त ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे त्याच्यातच आपण अप्पर अँड लोअर लिमिटचे व्हॅल्यू पुट करतो. आता याच्यातही तसंच करूया. अप्पर आणि लोअर लिमिटचे व्हॅल्यू पुट करू. g of b plus c मायनस g of c plus c. आता जस्ट हे जे मायनस साइन इथे आहे ते आतमध्ये देऊन टाकू आणि हे पण मायनस साइन आतमध्ये अप्लाय करू. सो g of c plus c minus g of a minus c plus g of b plus c minus g of c minus c. इथले प्लस c minus c कॅन्सल होईल, प्लस c minus c कॅन्सल होईल. अगेन this g of c and minus g of c again get cancelled, so we get minus g of a plus g of b. पॉझिटिव्ह टर्म आधी लिहूया g of b minus g of a आणि याचीच व्हॅल्यू आपल्याला काय लिहिता येते तर इंटिग्रेशन a to b f of x dx बाय द डेफिनेशन. याची व्हॅल्यू काय लिहिता येते a to b f of x dx आणि हीच आहे आपली लेफ्ट हँड साइड. तर बघा ही प्रॉपर्टी यूज कशी करणार तुम्ही. जर समजा एखादं एक्झाम्पल तुम्हाला असं दिलं असेल की इंटिग्रेशन x स्क्वेअर 1 to 3 dx आणि असं दिलं असेल की 2 belongs to 1 to 3 2 belongs to 1 to 3 तर हे इंटिग्रेशन तुम्ही 1 to 2 x square dx plus 2 to 3 x square dx असंही लिहू शकता. म्हणजे फक्त जी तुम्ही व्हॅल्यू इन बिटवीन घेणार आहात ही व्हॅल्यू ती काय असली पाहिजे ही जी अप्पर आणि लोअर लिमिटची जी व्हॅल्यू आहे अप्पर आणि लोअर लिमिटच्या ज्या व्हॅल्यू आहे याच्या मध्ये ती व्हॅल्यू असली पाहिजे. ह्या इंटरवल मध्ये ती बिलॉंग करणारी व्हॅल्यू असली पाहिजे आणि मग तुम्ही काय करू शकता तर त्याच्यावर इंटिग्रेशन लिहू शकता. दिस इज प्रॉपर्टी नंबर 4. आपण प्रॉपर्टी नंबर 5 कडे जाऊया. सो द फिफ्थ प्रॉपर्टी इज इंटिग्रेशन a to b f of x dx is equal to integration a to b f of a plus b minus x dx. आता ही प्रॉपर्टी जरा वेगळी आहे बघा, समजून घ्या की काय केलं या प्रॉपर्टी मध्ये. जर x ची व्हॅल्यू कशाने रिप्लेस केली आहे तर लोअर अँड अप्पर लिमिटची ऍडिशन आणि मायनस x अशी ही व्हॅल्यू घेतली आहे आणि अशी ही प्रॉपर्टी आहे. आता याचं प्रूफ करताना आपण काय करणार आहे तर राईट हँड साइड घेऊया आणि त्याच्यावरून लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू शो करू. सो फर्स्ट आपलं जे सपोजिशन आहे ते सेम असेल. लेट इंटिग्रेशन f of x dx is equal to g of x plus c. ही व्हॅल्यू सगळीकडे कॉन्स्टंट. सो राईट हँड साइड घेऊया which is equal to integration a to b f of a plus b minus x dx. ठीक आहे. आता ही प्रॉपर्टी प्रूव्ह करताना आपण याच्या आधीच्या ज्या प्रॉपर्टीज घेतल्या त्याचाही यूज आपण करणार आहे. तर बघा काय करूया सबस्टिट्यूशनने हे प्रूफ करायचा प्रयत्न करू. सो पुट a प्लस बी मायनस एक्स याच्या ऐवजी एक व्हेरिएबल कन्सिडर केला t. ही जी व्हॅल्यू होती याच्या ऐवजी आपण काय केलं एक व्हेरिएबल कन्सिडर केला
तो व्हेरिएबल आहे टी. आपण याला डिफरन्शिएट केलं तर काय मिळणार आहे, ए कॉन्स्टंट आहे, बी कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 0 आणि मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस dx इज इक्वल टू dt. सो वी गेट द व्हॅल्यू मायनस dx इज इक्वल टू dt. ठीक आहे. आणि हेच आपण जर मायनस साइन दोन्हीकडे मायनसने मल्टिप्लाय केलं तर dx ची व्हॅल्यू मिळणार मायनस dt. ठीक आहे. हे झालं ह्या सबस्टिट्यूशनचं डेरिव्हेटिव्ह. आता जर समजा एक्झाम्पल मध्ये x टेंड्स टू a असेल, जर आता लिमिट आपल्याला कसं आहे की आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करतोय तर याच्या लिमिटिंग व्हॅल्यूज पण चेंज होणार की नाही, की जेव्हा आपण ह्या व्हेरिएबल बद्दल काहीतरी सबस्टिट्यूट करतोय म्हणजे x ची व्हॅल्यू चेंज करतोय, तर x ची व्हॅल्यू चेंज झाली तर त्याचे लिमिटिंग व्हॅल्यूज पण चेंज होणार. सो जर x टेंड्स टू a असेल, x ची व्हॅल्यू जर a असेल, त्यावेळेला t ची व्हॅल्यू काय असणार आहे, मग बघा हे जे इक्वेशन आहे ना याच्यामध्ये x ची व्हॅल्यू a जर पुट केली तर काय होईल, a प्लस बी मायनस a. x ची व्हॅल्यू जर a पुट केली तर हे काय होणार आहे, t टेंड्स टू b. ज्यावेळेस x टेंड्स टू a असेल त्यावेळेस t टेंड्स टू b असेल, आणि सिमिलरली ज्यावेळेस x टेंड्स टू b असेल त्यावेळेस t टेंड्स टू a असेल. तर ह्या व्हॅल्यू आपल्याला काय करावे लागेल, नवीन इंटिग्रेशन मध्ये टाकावे लागेल. आता आपण इंटिग्रेशन चेंज करूया. तर हे इंटिग्रेशन चेंज होऊन आता होईल काय, तर जसं a टू b होतं आता हे b टू a येईल, b टू a f ऑफ t, आणि dx ची व्हॅल्यू काय काढली आपण, मायनस dt. आता मायनस साइन सपोज आपण काय करूया तर बाहेर लिहूया, मायनस इंटिग्रेशन b टू a f ऑफ t dt, f ऑफ t dt. आता आपण काय शिकलोय, मागे आपण प्रॉपर्टी नंबर 3 बघितली होती बघा, की ज्याच्यामध्ये आपण असं प्रूव्ह केलं होतं, इंटिग्रेशन a टू b f ऑफ x dx यालाच आपण मायनस टाइम्स इंटिग्रेशन b टू a f ऑफ x dx असं लिहू शकतो बाय द प्रॉपर्टी. मग आपण इथे तेच करणार आहोत. तर ह्याचं इंटिग्रेशन चेंज होऊन काय होणार, तर इंटिग्रेशन a टू b f ऑफ t dt. फक्त जे मायनस साइन होतं ते ऍब्सॉर्ब करून घेतलं बाय धिस प्रॉपर्टी. आता ह्याचं इंटिग्रेशन a टू b f ऑफ x dx असं लिहिता येईल. ते सांगितलं होतं मी काय आहे ते, की डेफिनाइट इंटिग्रल इज इंडिपेंडेंट ऑफ व्हेरिएबल. आता हेच आपल्याला काय करायचं तर प्रूव्ह करायचं. ही चाली आहे आपली लेफ्ट हँड साइड. अगदी सोपं प्रूफ आहे. फक्त काय केलं तर आपण राईट हँड साइड घेतली आहे आणि सबस्टिट्यूशन मेथड यूज केली. हे जे काही व्हेरिएबल होतं त्या व्हेरिएबलच्या ऐवजी टी एक व्हेरिएबल कन्सिडर केला, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. जर x ची व्हॅल्यू x टेंड्स टू a असेल तर t टेंड्स टू b येईल, आणि जर x टेंड्स टू b असेल तर t टेंड्स टू a येईल. कसं मी ते इथे प्रूव्ह करून दाखवलं होतं बघा तुम्हाला ह्या इथे. आणि त्या व्हॅल्यूज टाकल्या आपण, आणि जस्ट याच्या आधी शिकलेल्या 2 प्रॉपर्टी याच्यामध्ये काय केल्या आपण यूज केल्या, आणि त्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण ह्या प्रॉपर्टी होती ती प्रूव्ह केली. सो दिस इज प्रॉपर्टी नंबर 5. आता प्रॉपर्टी नंबर 6 बघा. प्रॉपर्टी नंबर 6 पण एक्झॅक्टली 5 सारखीच सेम आहे, फक्त इंटिग्रेशन 0 टू a f ऑफ x dx it can be written as integration 0 to a f of a minus x dx. म्हणजे एक्झॅक्टली सेम प्रूफ आहे, याचं काहीच चेंज नाही. फक्त लिमिटिंग व्हॅल्यू जिथे a टू b होती तिथे 0 टू a आल्यामुळे पुढची व्हॅल्यू जी b ची व्हॅल्यू इथे काय झाली, 0 झाली. अगदी प्रूफ सगळं ह्याच मेथडने आहे, पॅरलल प्रूफ आहे. a मायनस एक्स च्या ऐवजी t पुट करणार आणि सेम ह्याच मेथडने तुम्ही काय करणार आहे हे प्रूफ करू शकता. तर प्रॉपर्टी नंबर 7 काय आहे, इंटिग्रेशन 0 to 2a fx dx is equal to 0 to a f of x dx plus 0 to a f of 2a minus x dx. आता ही प्रॉपर्टी बघा समजून घ्या काय. जर तुमची इंटिग्रेशनची व्हॅल्यू 0 to 2a असं जर त्याचं लिमिटिंग व्हॅल्यू असेल, त्याचं जे आन्सर असेल ते कसं असणार आहे, 0 to a. म्हणजे तुम्ही जे काही इथे जे 2 च्या मल्टिपल मध्ये जे काही तुमचा लिमिट असेल ती 0 टू a f of x dx करायचं, आणि पुढची जी इंटिग्रलची व्हॅल्यू असेल ती 0 टू a f of 2a minus x असं असणार आहे. याचं प्रूफ बघूया आपण. प्रूफ पण सोपं आहे. काय करणार आपण,
तर हेच इंटिग्रल असं लिहिता येईल 0 to 2a f of x dx इज इक्वल टू I1 प्लस I2, म्हणजे जी मिल राईट हँड साइड आहे तर ह्या इंटिग्रलला I1 कन्सिडर केलं, ह्या इंटिग्रलला I2 कन्सिडर केलं. आपण याला काय करू, सिम्प्लिफाय करू आणि मग ह्या इक्वेशन 1 मध्ये ह्या व्हॅल्यूज टाकून बघू. तर बघा, राईट हँड साइड व्हॅल्यू आहे 0 to a f of x dx प्लस इंटिग्रेशन 0 to a f of 2a minus x dx. आणि आता I2 ची व्हॅल्यू सेपरेटली सॉल्व करूया आपण. I2 काय आहे बघा, इंटिग्रेशन 0 to a f of 2a minus x dx. याचं प्रूफ अगदी 5 आणि 6 नंबर मध्ये जसं आपण प्रूव्ह केलं एक्झॅक्ट त्या मेथडने. मग काय करणार, पुट 2a minus x is equal to t सपोज केला. याच्या ऐवजी आपण एक व्हेरिएबल कन्सिडर केला t. याचं जर डिफरन्सिएशन घेतलं तर मायनस dx इज इक्वल टू dt आणि 2a हे काय आहे, कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. सो वी गेट dx इज इक्वल टू मायनस dt. आता लिमिटचे पण व्हॅल्यू चेंज होतील. जर x टेंड्स टू 0 असेल, x ची जर व्हॅल्यू इथे 0 पुट केली, ह्या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर t ची व्हॅल्यू काय होणार आहे, t टेंड्स टू 2a. आणि जर x टेंड्स टू a घेतला तर t टेंड्स टू काय येणार आहे बघा, जर x ची व्हॅल्यू a टाकली तर 2a मायनस a इज इक्वल टू a. सो t ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, a. सो x टेंड्स टू a ॲट दॅट टाइम t टेंड्स टू a. तर बघा, मग आपण हे इंटिग्रल I2 जे होतं तर ते I2 इंटिग्रल काय होईल मग आता, इंटिग्रेशन आता 0 च्या ऐवजी येणार आहे आपला 2a आणि ह्या a च्या ऐवजी पण आपलं इंटिग्रेशन काय असेल, a f ऑफ t आणि dx च्या ऐवजी होता मायनस dt. आता हे मायनस साइन जर सपोज बाहेर घेतलं तर मायनस 2a टू a f ऑफ t dt. तर बघा काय होईल मग, मायनस इज इक्वल टू हेच इंटिग्रेशन आपल्याला a टू 2a f ऑफ t dt असं लिहिता येईल. कुठल्या प्रॉपर्टीनुसार, तर आपण शिकलोय प्रॉपर्टी इंटिग्रेशन a टू b f ऑफ x dx कॅन बी रिटन ॲज मायनस टाइम्स b टू a f ऑफ x dx. म्हणजे जर यांच्या लिमिटिंग व्हॅल्यूज जर आपण चेंज केल्या तर इंटिग्रेशन हे मायनस मध्ये येतं. तसंच आपण याची लिमिट अप्पर आणि लोअर लिमिट इंटरचेंज केलं तर मायनस साइन ॲब्सॉर्ब झालं. आता हेच पुन्हा a टू 2a f ऑफ x dx हे लिहिता येईल कशावरून, तर डेफिनाइट इंटिग्रल इज इंडिपेंडंट ऑफ व्हेरिएबल आहे. त्याच्यावरून आपण याच्यावरून हे आपण काय लिहू शकतो, t च्या ऐवजी x मध्ये लिहू शकतो. ही झाली I2 ची व्हॅल्यू. आता ही I2 ची व्हॅल्यू काय करूया आपण, हे बघा, हे होतं I1 आणि ही व्हॅल्यू ती I2. तर इक्वेशन 1 मध्ये पुट करू. इक्वेशन 1 बिकम्स RHS इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू a f ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन I2 ची व्हॅल्यूचे आन्सर काय आलं, a टू 2a f ऑफ x dx. आता हेच आत्ताच शिकलेल्या आपण प्रॉपर्टी नंबर 4 मध्ये आपण काय शिकलो, जर a टू b मध्ये ह्या इंटरवल मध्ये एखादा c हा पॉइंट असेल तर आपण काय लिहू शकतो, इंटिग्रेशन a टू b च्या ऐवजी इंटिग्रेशन a टू c प्लस इंटिग्रेशन c टू b असं लिहू शकतो. तीच प्रॉपर्टी आपण इथे वापरणार आहे. मग 0 टू a आणि a टू 2a याच्या ऐवजी 0 टू 2a f ऑफ x dx हे लिहिणार आपण. आणि इथे स्टेट करते प्रॉपर्टी नंबर 4. तर त्या प्रॉपर्टीनुसार हे आपण लिहिलं आणि हीच आहे आपली लेफ्ट हँड साइड. हीच आपली काय आहे, तर लेफ्ट हँड साइड. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये थोडंसं याचा प्रूफ गडबड आहे. तर हे झालं याचं प्रूफ कंप्लीट. बघा, अगदी सोपं आहे की हे जे पहिलं इंटिग्रल होतं ते ॲज इट इज ठेवलं, दुसरं इंटिग्रल आपण फक्त सॉल्व करतोय. ते सॉल्व करण्यासाठी आपली 5 आणि 6 नंबरची जशी प्रॉपर्टी आपण घेतली एक्झॅक्ट त्याच मेथडने आपण याचं प्रूफ घेतलं.
इथे दोन प्रॉपर्टीज यूज केल्या आणि मग आपण याला काय केलं, थोडंसं सिम्प्लिफाय केलं आणि आपल्याला सोल्युशन मिळालं. तर हे अगदी सोपं प्रूफ आहे आणि इम्पॉर्टंट प्रूफ आहे, एक्झामला विचारलं जाण्यासारखं प्रूफ आहे. 7 आणि 8 नंबरची प्रॉपर्टी एक्झाम मध्ये विचारली जाते. तर आपण 8 नंबरच्या प्रॉपर्टीकडे जाऊ. आता ही प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे आणि बघा, इम्पॉर्टंटच्या सोबत सोबत ही प्रॉपर्टी जराशी डिफरंट पण आहे. याच्यामध्ये काय दिलंय, जर -a to a इंटिग्रेशन असेल f of x dx इज 2 टाइम्स इंटिग्रेशन 0 to a f x dx अँड याचीच व्हॅल्यू 0 असेल, पण कधी 0 असेल ज्यावेळेस फंक्शन हे ऑड असेल आणि 2 टाइम्स 0 to a f x dx असेल ज्यावेळेस फंक्शन हे इवन असेल. तर आपल्याला पहिले इवन आणि ऑड फंक्शन काय आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. तर इवन फंक्शन म्हणजे काय, की असं फंक्शन f of -x इज f of x. म्हणजे कसं, सपोज मी कन्सिडर करते f of x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, हे एक फंक्शन कन्सिडर केलं. आता x ची व्हॅल्यू जर मी -x ने रिप्लेस केली, ह्या फंक्शन मध्ये x ची व्हॅल्यू -x ने रिप्लेस केली तर -x चा स्क्वेअर हा पुन्हा x स्क्वेअर येतो आणि x स्क्वेअर म्हणजेच f of x. म्हणजेच f of -x हा f of x एवढाच येतो. म्हणजे याची व्हॅल्यू जर तुम्ही प्लस ठेवली काय मायनस ठेवली काय, तर फंक्शन जर सेम राहत असेल तर ते फंक्शन असतं इवन फंक्शन. याला म्हटलं जातं इवन फंक्शन. आणि याच्या अपोजिट f of -x इज मायनस टाइम्स f of x असं जर असेल तर याला ऑड फंक्शन म्हटलं जातं. आता याचं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर f of x इज इक्वल टू एक्स क्यूब. बघा, जर x ची व्हॅल्यू -x ने रिप्लेस केली तर -x क्यूब इज मायनस टाइम्स एक्स क्यूब. एक्सचा क्यूब एक्स क्यूब आणि -1 चा क्यूब हा -1 येतो. तर ही व्हॅल्यू झाली मायनस टाइम्स f of x. सो f of -x इज मायनस f of x. ज्याच्यामध्ये जर x हा जर मायनसने रिप्लेस केला तर मायनस टाइम्स फंक्शनची व्हॅल्यू येते, ते फंक्शन असतं ऑड फंक्शन. ह्या दोन गोष्टी जर कळल्या की इवन आणि ऑड म्हणजे काय, तर ह्या थेरमचं प्रूफ आपल्याला समजायला सोपं जातं. तर बघा, इवन आणि ऑड फंक्शनच्या कंडिशन्स मी इथे लिहून घेतल्या. आता हे प्रूव्ह करताना आपण लेफ्ट हँड साइडची जी व्हॅल्यू आहे ती लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू थोडीशी स्प्लिट करून लिहिणार आहे. बघा, लेफ्ट हँड साइड काय आहे, -a to a f of x dx आणि ह्याच -a to a ला असं लिहिता येईल -a to 0 f of x dx प्लस 0 to a f of x dx. आणि काय आहे तर 0 बिलॉंग्स टू -a to a. -a to a मध्ये हा 0 बिलॉंग करतो. म्हणून हे जे फंक्शन आहे आपण बाय द प्रॉपर्टी, आता शिकलेली जी प्रॉपर्टी होते याच्या आधीची, त्या प्रॉपर्टीनुसार काय करू शकतो, याच्या जे लिमिटिंग व्हॅल्यू आहेत त्याला आपण असं स्प्लिट करून लिहू शकतो. आता हे जे पहिले इंटिग्रल आहे याला I1 म्हणूया, दुसरं इंटिग्रल आहे त्याला I2 म्हणूया. तर आपण काय करणार आहे, याचं जे हे I1 इंटिग्रल आहे तर ह्या I1 इंटिग्रलला घेऊन याला सिम्प्लिफाय करून मग आपण याच्यामध्ये ह्या इक्वेशन 1 मध्ये आपण काय करू, ह्या व्हॅल्यूज पुट करू. तर I1 काय आहे बघा, -a to 0 f of x dx. आता x ची व्हॅल्यू आपण बघा हे सबस्टिट्यूशन मेथडनेच करणार. पुट x इज इक्वल टू -t. x इज इक्वल टू -t जर पुट केलं तर याचं जर डिफरन्सिएशन घेतलं तर dx इज इक्वल टू -dt मिळेल. आणि समजा जर x टेन्स टू -a असेल, x ची व्हॅल्यू जर -a टाकली तर मायनस मायनस कॅन्सल होऊन t ची व्हॅल्यू ही काय येणार आहे तर t टेन्स टू a येईल. आणि जर x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर t ची व्हॅल्यू पण काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे x टेन्स टू -a असेल तर t टेन्स टू a असेल आणि जर x टेन्स टू 0 असेल तर t टेन्स टू 0 असेल. ह्या व्हॅल्यू I1 मध्ये आपण चेंज केल्या. सो I1 इज इक्वल टू ज्यावेळेस -a आहे त्यावेळेस a to 0 f of x च्या ऐवजी -t आणि dx च्या ऐवजी -dt, dx च्या ऐवजी -dt. सो हेच इंटिग्रेशन, हे मायनस आहे, -a to 0 f of -t dt. मी फक्त मायनस साइन बाहेर लिहिलं. आता मायनस जर ऍब्सॉर्ब करायचं असेल तर 0 to a f of -t dt असं लिहिता येईल. अँड बाय द
प्रॉपर्टी ही कुठली प्रॉपर्टी आहे, जर a टू b f ऑफ x याचं जर आपल्याला लिमिट चेंज करायचं असेल तर मायनस b टू a f ऑफ x जस्ट मायनस साइन द्यायचं, ह्या प्रॉपर्टीचा आपण इथे यूज केला. तर आता पुन्हा एक प्रॉपर्टी यूज करणार, 0 टू a f ऑफ मायनस एक्स dx. कुठली प्रॉपर्टी, तर ही प्रॉपर्टी आहे डेफिनाइट इंटिग्रेशन इज इंडिपेंडेंट ऑफ व्हेरिएबल. तर आता ही I1 ची व्हॅल्यू काय करूया, ही I1 ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. I1 आणि I2 च्या व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. सो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू I1 प्लस I2. ही व्हॅल्यू आता I1 ची व्हॅल्यू काय झाली, चेंज झाली बघा. I1 आपण सिम्प्लिफाय करून याच्या ऐवजी व्हॅल्यू काय फाइंड केली आहे, 0 टू a f ऑफ मायनस एक्स dx ती व्हॅल्यू पुट करू. सो 0 टू a f ऑफ मायनस एक्स dx प्लस एंड I2 ची व्हॅल्यू होती ही 0 टू a f ऑफ x dx. ठीक आहे. आता हे झालं इक्वेशन. आता याच्यामध्ये आपण फक्त इवन आणि ऑड फंक्शनचा क्रायटेरिया यूज करणार. इफ फंक्शन इज इवन, जर फंक्शन हे इवन असेल तर f ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू f ऑफ x ही व्हॅल्यू आहे. तर बघा हेच इक्वेशन जे वरती आपण लिहिलंय ते काय होईल, समजा आता हे इवन फंक्शन आहे तर ह्या f ऑफ मायनस एक्स ची व्हॅल्यू f ऑफ x येईल. सो 0 टू f ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन 0 टू a f ऑफ x dx. दोन्ही व्हॅल्यू सेम आहे म्हणून आपण असं लिहू शकतो 2 टाइम्स 0 टू a f ऑफ x dx. ठीक आहे, ही झाली इवन साठीची कंडिशन. आणि आता ऑड साठी काय लिहू शकतो आपण बघा, इफ फंक्शन इज ऑड f ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस f ऑफ x. सो या व्हॅल्यू याला इक्वेशन 2 म्हणू म्हणजे आपल्याला सोपं जाईल. तर ह्या व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये टाकल्या तर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू 0 टू a f ऑफ मायनस एक्स इज मायनस f ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन 0 टू a f ऑफ x dx. हेच मायनस साइन जर बाहेर लिहिले तर मायनस 0 टू a f ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन 0 टू a f ऑफ x dx. हे प्लस आणि मायनस कॅन्सल होऊन आन्सर आला 0. तर बघा जर ऑड असेल तर येते आन्सर 0 आणि जर इवन असेल तर हे इंटिग्रेशन येतं 2 टाइम्स. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, तर प्रूव्ह करून दाखवायचं होतं, जे की आपण प्रूव्ह केलंय बघा. तर हे होतं आपलं प्रॉपर्टी नंबर 8. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. फक्त इवन आणि ऑड फंक्शन जर तुम्हाला माहिती असते तर ही प्रॉपर्टी प्रूव्ह करायला अगदी सोपी प्रॉपर्टी आहे. इवन आणि ऑडच्या डेफिनेशन वापरल्या आणि हे जे लेफ्ट हँड साइडची जी व्हॅल्यू आहे तिला आपण काय केलं, बाय द प्रॉपर्टी पण तिला स्प्लिट केलं मायनस a टू 0 f ऑफ x dx आणि 0 टू a f ऑफ x dx. आणि त्यातला हा जो फर्स्ट पार्ट आहे त्याला आपण थोडंसं सिम्प्लिफाय केलं बाय युजिंग द सबस्टिट्यूशन आणि त्याची व्हॅल्यू फाइंड करून आपण ह्या इक्वेशन 1 मध्ये पुट केली आणि नंतर इवन ऑडचे डेफिनेशन वापरून आपण हे थेरम प्रूव्ह केला. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. आता ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला एक्सरसाइज 4.2 सुरू करायची आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 4.2 ला स्टार्ट करूया. थँक्यू.